प्रॉपर्टी टॅक्सच्या प्रमाणे बजेट तयार केलेले आहे. तर ह्या वर्षी जर आपण हे लागू नाही करणार तर आपल्याला जे पूर्ण बॅलन्स शीट आहे ह्या वर्षाचं ते पूर्ण चुकीचं होऊन जाते. आणि आपण जेव्हा मागच्या वेळी करयोग्यप्रमाणे वाटप केले होते ते नक्की भरपूर वेळा लक्षात आलं की कमर्शियल प्रॉपर्टीजला स्पेसिफिकली खूप जास्त धक्का लागला होता, बिकॉज त्यांना खूप जास्त आकारणी झाली होती. निवासी मालमत्तामध्ये तेव्हा पण कंपॅरिझन केले, आता पण कंपॅरिझन केल्यानंतर 20 वर्षानंतर तुम्ही जरी यू डोंट एक्सपेक्ट की आता 10,000 पर्यंत पण वाढणार नाही तर ते शक्य होणार नाही. बिकॉज आम्ही सर्वांना पण सांगलीकरांना सांगावं लागतं की 20 वर्षामध्ये सांगली कसं होता आणि आज कसं आहे त्यामध्ये परिवर्तन नक्की झालेले आहे. लोकांच्या खूप तक्रारी आहे, पाणीच्या आहे, ड्रेनेजच्या आहेत, पण ते करण्यासाठी म्युन्सिपल काउन्सिलच्या स्ट्रेंथ, आर्थिक परिस्थिती सुदृढ होणं हे खूपच जास्त गरजेचे आहे. आम्ही आता ड वर्ग महानगरपालिका आहोत, जसं चालू आहे तसं चालू होऊ शकणार नाही. सांगली इज अ पार्ट ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र. वेस्टर्न महाराष्ट्र सर्व ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहे आणि सांगली त्या विमानाने काहीच मागे राहू शकणार नाही. तर त्या अनुषंगाने लोकांच्या वरती भार पण जास्त पडणार नाही पाहिजे आणि आम्हाला पण उत्पन्न जास्त व्हायला पाहिजे. बिकॉज तुम्ही जेव्हा स्लाईडमध्ये बघितलं असणार आमच्या वार्षिक डिमांड 75 crores होता. जेव्हा कर योग्य मूल्यांकनमध्ये आम्ही सर्व वाटप केले तेव्हा आमचा डिमांड एकदम दुप्पट झाला, 146 crores. पण लोकांचं तक्रार पण त्या हिशोबानं खूप जास्त आलं होतं. त्यांना जे पण आपण भांडवलीचे मूल्य लावले त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट फोकस आपल्याला एकच करायचे की निवासी मालमत्ता भांडवलीमध्ये लावताना तुम्ही दुप्पटपेक्षा जास्त करू शकणारच नाही. जरी रेडिरेकनरचे रेट खूप जास्त हाय आहेत त्या ठिकाणी आणि ते माणसं जरी 2,000 रुपये कर देत होता, आज ते माणसं फक्त मतलब त्याला 20 वर्षानंतर 4,000 पेक्षा जास्त आम्ही त्याच्या जितकी रेडिरेकनरचे रेट असो त्याला जास्त करूच शकणार नाही. सो हे एक खूप इम्पॉर्टंट बाबी आहे. आणि सेम इज कमर्शियलचं तिप्पट म्हटले की 2,000 जरी त्याचा येत होता, आता रेडिरेकनर हिशोबानं त्या जागा जरी 20 वर्षानंतर खूपच वाढून गेला असणार, पण त्याला आपण 6,000 त्याच्यापेक्षा जास्त करूच शकणार नाही. सो हे एक चांगलं भांडवलीमध्ये कट ऑफ आहे ज्या अनुषंगाने लोकांना काही अडचण होणार नाही. तर दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यावरती आपल्या सर्वांना थोडा फोकस करायला पाहिजे. लोकांचे आक्षेप असणार, तुम्ही सर्वांच्याकडे लोक तक्रार घेऊन येणार, पण त्याचा अर्थ हे नाही आहे की ह्याला लागू नाही करायचे. आपण एक पूर्ण प्लॅनिंग 1.5 महिन्याचं केलेले आहे की मे 10 तुमचं जसं मान्यता आम्हाला भेटेल त्या अनुषंगाने आपण वाटप करणार की मे 10 तारीख नंतर आपण ट्राय करणार की वाटप नोटिसेसचे वाटप सुरू करणार. प्रत्येक वॉर्डला आपण 2 माणसं बसवणार जे हरकती घेतील सर्वांच्याकडून आणि नेक्स्ट डे पासून हरकतीची सुनावणी पण लगेच सुरू करणार. तरी 1 महिन्याचं काळबद्ध पद्धत कुठल्या नागरिकांचं हरकतच्या सुनावणी न घेता त्याला शेवटचं नोटीस न देता त्याच्यावरती कार आकारणी होणार नाही. बिकॉज ह्या वर्ष आपल्यासाठी थोडा किचकट होऊ शकते, आम्हाला जास्त वेळ लागू शकते, पण ह्या वर्षी जरी ही आकारणी एकदा लागू गेला तर आपल्याला शिस्तता मिळून जातील. आपण दर 5 वर्षाला त्याला हळूहळू वाढत जाऊया जसं आपल्या नियमप्रमाणे आहे. किंवा हे जे पर्सेंटेज यांनी पकडले ना, सामान्य कर 0.1%, उपकर 0.01%, हे आपलं किमान आणि कमाल मर्यादाच्या जे किमान मर्यादा होता ह्या त्यांनी सर्व तेच पकडलेले आहेत. तर काही काही ठिकाणी तुम्हाला कमर्शियलचे टॅक्स खूपच जास्त कमी दिसणार, तर ते महासभा ठरवू शकते नंतर की आम्हाला ह्या एरियाचे टॅक्सेस खूपच कमी वाटते, ह्या हिशोबाने त्याला वाढ करायला पाहिजे. तर त्या प्रॉपर्टी त्या एरियाकरिता आपण उपाययोजना म्हणून त्याला पण चेंज करू शकतो. ते महासभाला अधिकार राहणारच. तर मला वाटते की आपण सर्वांनी ह्यामध्ये चांगला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रशासनाला मदत केली की आपल्या ह्यामध्ये ह्या वर्षी किमान 30 कोटीचे वाढ आपल्याला प्रॉपर्टी टॅक्समध्ये मिळू शकतात. जे काही ह्यामध्ये डिफॉल्ट फ्लॉज आहेत ते आपण दुरुस्ती करूया, काही अडचण नाही. पण लेट स्टार्ट विथ अ गुड पॉझिटिव्ह एनर्जी आणि लोकांना एक प्रेस मीट, आपण तुमचं डिस्कशन झाल्यानंतर 2 दिवसाला एक प्रेस मीट पण घेऊया. न्यूजपेपरमध्ये काही मिसइन्फॉर्मेशन एकदा प्रसारण झाली तर लोकांच्या मनात भीती होते की आमचे खूप टॅक्स वाढून येणार, आम्हाला काहीच हे मिळत नाही. जेव्हापर्यंत लोक टॅक्स नाही भरणार तेव्हापर्यंत चांगलं सर्व्हिसेस नाही मिळणार. हे एक सायकल आहे, हे तुम्ही सर्वांना लोकांना पटवून द्यावं लागतील. तुम्ही मनुष्यबळ द्या, माझ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट कमी होणार, मी मनुष्य घेणार, स्वच्छता माणसं जास्त येणार, घंटागाडी जास्त लावणार, ड्रेनेज कामं करणार, भरपूर काही ह्यामध्ये विषय आहेत. जे निधी नगरोत्थान किंवा शासनाकडून येते त्याच्या 30% पण मला भरावं लागते.
ते 30% महानगरपालिका कुठून आणणार, जे त्याचं उत्पन्नच तेवढे नाही आहे. सो त्या हिशोबानं मला वाटतं की आपण एक्सप्लेन करू शकतात आपल्या वॉर्डामध्ये आपल्या लोकांना, बिकॉज तुम्हालाच दैनंदिन त्यांना फेस करावं लागते. तर त्या अनुषंगाने आपण अजून चर्चा करूया. कोणाच्या काही शंका असेल यामध्ये, तुम्हाला कुठला स्पेसिफिक एरियाचं जरी बघायचं असेल तर आम्ही भरपूर एक्झाम्पल्स तयार केलेले आहेत, कुपवाड रिजनचं, मिरज रिजनचं, ते पण तुम्ही विचारू शकतात, आम्ही ते पण टाकूया तुम्हाला.